आपण किती दिवसापासून या गावात राहता? 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झाले. आपण आपल्या खोली मालकाला आपले आधार कार्ड दिले का? दिले. ग्रामपंचायतला आपण कळवलं? ग्रामपंचायतला काय माहिती ते त्यालाच माहिती असेल. नाही, तुमचं काम आहे, तुम्ही व्यवसाय करताय ते थोडंच करताय, आपण कळवायला लागतं. ऑनलाईन गृह विभागाला कळवायला लागतं, पोलीस विभागाला. आपण मी या गावामध्ये व्यवसाय करत आहे, उद्या वीज बाधा झाली, कुणाला शोधायचं? हे बरोबर? मला सांगा, जर आता आपली कुल्फी पेल्यानंतर वीज बाधा झाली, ती शोधायचं कुणाला? कुणाला शोधणार आम्ही? तेच जर तुमचं पोलीस चौकीला असलं, ग्रामपंचायतला असलं, हा भैया ह्या गावचा आहे, हा कुल्फी विकतो गावात, तुम्ही चांगली क्वालिटी देता की नाही? मग 90% दूध आणि 10% पावडर येईन का नाही आमच्या लोकांना? चांगलेच देणार आहे. हां, आता हे चांगलं आहे का हो? 90% पावडर 10% दूध, याला चांगलं म्हणता का तुम्ही? हां, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी, आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले. हे पहा, आम्ही या माध्यमातून सतत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रामीण भागामध्ये हे परप्रांतीय आपल्या जीवाशी खेळतात, यांना फक्त पैसेच महत्त्वाचे असतात. हे आपल्याला काहीही पाजतात, काहीही खाऊ घालतात. हे मला आपल्या समाजासमोर निदर्शनास आणायचं होतं. आणि अशा अधिकाऱ्यांवरती, अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना, अशा परप्रांतीयांवरती कारवाई करायला हे सापडत नाहीत. ही किती मोठी शोकांतिका आहे. आणि आपले महाराष्ट्रीयन लोक मात्र स्थानिक असतात, ते अधिकाऱ्यांना तपासणीमध्ये निदर्शनास येतात, परंतु हे परप्रांतीय आपल्या जीवाशी खेळणारे निदर्शनास येत नाहीत. याचं गोड बंगाल त्याने मला खाजगीत सांगितलं की हप्ते दिले जातात. हेही तितकेच महत्त्वाचे. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले, मांडोगन फराटा.